याच ठिकाणी माझी बसायची जागा तिथेच होती. नेटकेस तिथे बसायचे, मी पाठीमागे बसायचो आणि याच लायब्ररीत मी अभ्यास केला पूर्ण. सांगायचं म्हणजे मी अगोदर पुण्यात अभ्यास केला. तर पुण्यात अभ्यास करताना सर तुम्हाला सांगत असतील नेहमी एक दडपण असतं, या ठिकाणी तुमचा खर्च खूप कमी आहे. आज साहेबांमुळं आपल्या शिरूर तालुक्यातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे जवळपास 60 ते 70 लाख रुपये आज वाचतात. कारण असं आहे, आता मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे. पुण्यात एकदम तुम्हाला कंजेस्टेड राहावं लागतं. असं म्हणतात की सदाशिव पेठेत जरा खडा जरी मारला तर तो एमपीसी करणाऱ्या मुलाला जाऊन लागेल, इतकी तुफान गर्दी त्या सदाशिव पेठेमध्ये आहे. त्या ठिकाणची लोक सुद्धा बाहेर जाऊन राहतात. तिथल्या बिल्डिंग त्यांनी रेंटवर दिल्या. एकेका बिल्डिंग एकेका 1 BHK हॉटेल्स असतात, त्यांचे जवळपास 25-30 हजार भाडं आहे. एका जणाला 3-3 हजार भाडं आहे. 10-10 मुलं एकाच रूममध्ये राहतात. त्यानंतर प्रत्येकाचं वागणं वेगळं. म्हणजे एखादा असा मुद्दाम सुद्धा असतो की तुम्ही दिवसभर लाईनीत अभ्यास करून जेव्हा आरामासाठी रूमवर येतात तेव्हा तो अभ्यास करत असतो लाईट लावून. म्हणजे अशा गोष्टीचं त्या ठिकाणी तुम्हाला अडचणी येतात पुण्यासारख्या ठिकाणी आणि खूप सारा खर्चही करावा लागतो. परंतु सरांनी आज या ठिकाणी लायब्ररी सुरू केली. यातनं एक मला निश्चितपणे सांगावं वाटतं की सरांना यातनं 1ही रुपया इन्कम नाही. कारण सर कधी प्रत्येकाला बळजबरी करत नाही. एखाद्याची फी नसेल किंवा माझी बऱ्याचदा फी समजा अडचण असेल तर मलाही सरांनी माफ केली. शुभम सारखे विद्यार्थ्यांना मी सरांना एकदा बोललो होतो की सर शुभम हँडिकॅप आहे. सर म्हटले त्याला आपण पहिली घेत नव्हतो, तिथून पुढे घेणार नाही. म्हणजे एक उद्देश सरांचा लक्षात घ्या. आज सरांमुळे बरेचसे पोलीस भरतीत लागले, आर्मी भरतीत लागले. मी माझ्या आजच्या यशाचं श्रेय माझे आई वडील आणि त्यानंतर सरांना देतो, साहेबांना देतो. अभ्यास पूर्ण मित्रांनो माझा लॉकडाऊनमध्ये झाला. पुण्यामध्ये असताना काय होतं सर, एक फ्रस्ट्रेशन असतं डोक्यामध्ये आणि घरचे पैसे देतात, घरच्यांचं प्रेम असतं. परंतु आपल्याला लायब्ररीत बसताना सुद्धा तोच विचार होता किती दिवस पैसे मागायचे घरच्यांकडे. आपलं वय होत चाललंय, अजूनही आपण घरच्यांना पैसे मागतोय आणि नक्कीच त्याचा कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या अभ्यासावर पडत असतो. लायब्ररीत अभ्यास करताना आपण तोच विचार करतो, 1 तारीख जवळ आली की आपलं 24 तारखेपासून डोक्यामध्ये सायकल चालू होते, 1 तारखेला पैसे देईल का. आणि घरच्यांनी 3 दिवस जरी पैसे लेट पाठवले तरी रूममधल्या बाकीच्या मुलांचे पैसे गोळा झालेले असतात. रूम मालक तुमचं ऐकत नाही, बेसवाला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जेवायला देत नाही. त्या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळे जिथे जास्त गर्दी असते माणूस की आपोआपच कमी होते. स्पर्धेच्या ठिकाणी माणूसला तितका वाव नसतो. आणि या ठिकाणी सर आता मी अभ्यास केलाय त्यामुळे सगळे मला भावांसारखेच आहेत, सगळे मित्रांसारखेच आहेत. त्यामुळे मला प्रत्येकाचा या ठिकाणी स्वभाव माहिती आहे किंवा या ठिकाणचे प्रॉब्लेम काय आहेत किंवा अभ्यासात मुलं का मागे पडतात याचं याविषयी मी आता थोडंसं बोलेन. तर या ठिकाणी काय बघा मित्रांनो, मी जेव्हा लायब्ररीमध्ये अभ्यास होतो, पवार सर आहेत, गिरी सर आहेत, सगळ्यांना माहिती आहे. मी दुपारी जो झोपायचा टाइम होता लायब्ररीत ज्यावेळेस झोप लागते त्यावेळेस दादा बुक वगैरे घेऊन आम्ही आयट्या पाड्याच्या डिस्कशनला जायचो. म्हणजे जोपर्यंत मी तर लायब्ररीत होतो त्यापर्यंत 2 ते 3 तास मी डिस्कशन करायचो. परंतु माझंही तुम्हाला तेच सांगणं आहे मित्रांनो, डिस्कशन करा, एकमेकांविषयी एकमेकांना अभ्यास तुमचा शेअर करा. तुमची स्पर्धा म्हणजे एखादा भावासारखे आहेत म्हणून मला या ठिकाणी मी बोलतोय, हक्काने बोलतोय. तुमची स्पर्धा फक्त तुमच्या मित्रासोबत नाही जो की तुमच्यासोबत अभ्यास करतोय, संपूर्ण महाराष्ट्रासोबत तुमची स्पर्धा आहे. त्यामुळे मग आपण त्याला 2 गोष्टी शिकवताना आपण संकोच बाळगतो की त्याला आपल्यापेक्षा 2 मार्क जास्त पडतील की काय. असं अजिबात मनात आणू नका. काय असतं माहितीये का, एक गवताची काडी मोडायला सोपी असते परंतु गवताची पेटी आपण मोडू शकत नाही किंवा लाकडाची मुळे आपण मोडू शकत नाही. तसं मित्रांनो जर तुम्ही 2-2, 3-3 जण जर ग्रुप बनवले, डिस्कशन केलं, अभ्यास केला तर नक्कीच फरक पडेल. काय होतं, देवाने प्रत्येकाला दादा एक उपजत गुण दिलेला असतो, प्रत्येकाकडे काहीतरी क्वालिटी असते. त्यामुळे समोरच्याला कधीच कमी लेखायचं नाही. आज माझ्यापेक्षाही तुम्ही खूप हुशार आहात. फरक एवढाच आहे की आज तुम्ही तिथे येत आणि मी पुढे आहे. एक महिन्याभरापूर्वी मी तुमच्यातच अभ्यासाला त्या ठिकाणी बसवत होतो. दिवस बदलतात आणि एक आहे की ग्रामीण भागामध्ये आपल्याला थोडं गावातल्या लोकांना तोंड द्यावं लागतं. गावातले लोकही आपल्याला म्हणजे असतात, सगळेच नसतात. 100चे 100 मध्ये 1-2 जण असतातच आणि त्यांचं कामच ते असतं. दिवसभर चौकात बसायचं किंवा स्टँडवर बसायचं आणि एखादा मुलगा अभ्यासाला चालला की त्याला टोमणे मारायचे. हा होतच नसतो, हा म्हशी मागत जाईल, हा गुरच वळल. काही जण बॉन्डवर सुद्धा लिहून द्यायला त्याला तुम्ही बॉन्डवर लिहून देतो लागत नाही. ते आपल्याला कधी पेन देतात की वही देतात की काही देत नाही. आपण आपल्या फक्त आईवडिलांचं कष्ट समोर ठेवायचं, आईवडिलांचा त्याग समोर ठेवायचा. आणि एकच सांगेल मित्रांनो, माझ्या बाबतीत जर सांगायचं असं आहे तर मला आतापर्यंत वडिलांनी एकदाही विचारलं नाही. म्हणजे 4थी पासून ते आतापर्यंत, लहानपणी जर दाखवत नाही 4थीच्या अगोदर ते संजू तो अभ्यास कर किंवा तो अभ्यास करतोस की नाही. म्हणजे आपल्या वडिलांचा इतका आपल्यावर विश्वास पाहिजे की त्यांनी आपल्याला सांगायची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे अभ्यास करतोस का किंवा कुठपर्यंत आलाय तुझं. फक्त घरच्यांना एक आपल्याविषयी विश्वास वाटला पाहिजे की हा करतो व्यवस्थित आणि 100% लागणार आहे. आणि आता अभ्यासाच्या बाबतीत सांगेल, एक अभ्यास करताना काय करायचं, एक लिमिटेड पुस्तकं वापरा. काय होतं, आपण पाहिलं तर एक थप्पी लावून ठेवतो. माझ्या चुका काय झाल्या सुरुवातीला सांगतो, कारण चुका सांगणं खूप गरजेचं आहे सर. कारण मला चुकांमुळे जो वेळ लागला, मी अभ्यासाला सुरुवात 2018 मध्ये केली होती. आज 2024 चालू आहे, 2025 मध्ये ट्रेनिंगला जातो की काय, म्हणजे 6 ते 7 वर्ष माझे सुद्धा गेले.
तर हनु तुम्हाला गावात असल्यामुळे हनुदादा तुम्हाला इथं दिसतोय की हनुदादा खूप दिवस करतोय, पण हनुदादाचा माझा अभ्यास करण्याचा कालावधी जवळपास सारखाच आहे. या फरक एवढाच होता की तुमच्या नजरेसमोर नव्हतो, काही काळ पुण्यामध्ये होतो. या परीक्षेमध्ये वेळ लागतोच मित्रांनो. आणि असा गैरसमज काय होतो आपला, काय असतं दादा, एखाद्या जाहिरातीमध्ये एखादा विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात लागतो. समजा 400 जणांची ऍडव्हर्टाईज आहे, साहेबांना माहिती आहे, त्यातले 1-2 जण पहिल्या प्रयत्नात लागतात आणि त्यांचाच गाजवाजा होतो. आणि मग सगळ्या समाजाच्याच अपेक्षा तयार होतात की हा का पहिल्या दुसऱ्या वर्षी लागत नाही, यालाच का 3-4 वर्ष लागतात. आणि स्पर्धा खूप मोठी आहे, या स्पर्धेतनं बाहेर पडायलाही खूप वेळ लागतो, स्पर्धा समजून घ्यायलाही खूप वेळ लागतो. कारण आपला हा 10वीचा वर्ग नाही की या वर्गात आहेत 45 मुलं, त्यात आपल्याला पहिला नंबर काढायचा आहे. आज माझ्या परीक्षेत जर साहेबही त्या प्रोसेसमधून आले, 4 ते 4.5 लाख मुलांनी फॉर्म भरले होते. 4.5 लाखामधनं 10,000 परत मेन्सला घ्यायचे, 10,000 परत 1500 ग्राउंडला घ्यायचे. तिथपर्यंत एमपीसी थांबत नाही, परत अजून चांगली सुरूच ठेवते. 1500 मधनं परत 600 इंटरव्ह्यूला घेतले, त्या 600 साहेबाला परत 378 जणांचा फायनल निकाल लावला. म्हणजे 4 लाखापासून आलेला हा प्रवास शेवटी महाराष्ट्रात 378 विद्यार्थ्यापर्यंत. आणि जर इथपर्यंत पोहोचायचे तर निश्चित त्यासाठी कालावधी लागतो. त्यामुळे कुणी खचून जाऊ नका की आपल्याला वेळ लागला असेल. आता माहिती पवार सर असतील, इतर जण असतील की कोणाचा 1 मार्काने रिझल्ट जातोय, कोणाचा 2 मार्काने जातोय. तर मित्रांनो, माझे सुद्धा रिझल्ट खूप केले. सलग 4 वर्ष प्रिलिम वर्गात मी हुशार विद्यार्थी होतो. त्यामुळे आपापच गावातल्या लोकांच्या, नातेवाईकांच्या अपेक्षा संजू हुशार आहे, मग लागत का नाही, पण संजू वर्गात हुशार होता, 10वी पर्यंत हुशार होता. आता सगळ्यात 10वीत टॉप असणाऱ्या पोरांसोबत त्याचे फायदे. त्यामुळे आपल्या अकॅडमिक वरून आता अंदाजाने आता सांगितलं तसं त्याला 10वीला बघा, 10वीला कमी टक्के होते, 12ला कमी टक्के होते. आजही तो औरंगाबाद डिव्हिजन मधनं 2ऱ्या नंबरला आहे. म्हणजे तुम्ही, आणि आता मी दादासोबत अभ्यास केलाय, जेव्हा जेव्हा मला दादाच्या घरचे भेटायचे अंदाजाच्या, मी त्यांना निश्चितपणे सांगायचं की विश्वास ठेवा, हनो 100% लागल. कारण सर मी जेव्हा अभ्यास करायचो ना, आपलं जे मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आहे, माझ्यापेक्षा आज मला सांगायला आनंद वाटतो की माझ्यापेक्षा मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर हनुमंत सानप यांचं चांगलं आहे. कारण अतिशय चांगलं इंग्लिश आहे त्याचं. हा वाचता येत नाही सर त्याला, तुळक मार्ग फ्युचरला फुटुरे म्हणल, नेचरला नटुरे म्हणल, ग्रामर बरोबर सोडवतो. म्हणजे आर्टिकल असेल, डिग्री असेल, चेंज व्हायचं असेल, अतिशय परफेक्ट आहे त्याचं. त्यामुळे सर मी त्याला सांगितलं होतं सरळ सेवे, समजा पेपर वगैरे फुटला अशी भीती आहे ना, किंवा मग थोडासा वेळ लागतोय किंवा काहीतरी थोडासा फ्रॉडिंग होतंय, तर तू, कारण जसं क्लर्कला त्याने अभ्यास न करता प्रिलिम निघली होती, त्याचं उदाहरण का सांगतोय, कारण तो आपल्या समोरच आहे आणि अतिशय कठीण परिस्थितीनं आला. आणि त्याला क्लर्कला सांगतोय, क्लर्कची प्रिलिम निघली, मेन्सला सुद्धा माझ्या सोबत अभ्यास करायला मित्रांपेक्षा चांगला त्याचा स्कोर मेन्सला सुद्धा आला. त्याला तेच सांगितलं, समजा तू इकडं वैतागला असला तर 1-2 वर्ष अजून दे. आणि मी सर शॉक झालो की त्यानंतर तो जिद्दीने म्हटला की मी करतो अजून. म्हटलं मी तर एक, मला कंटाळा आला एमपीसीचा आणि हा सुद्धा अजून जिद्दीने करतोय. त्यामुळे मी आतापर्यंत अनुदाचा जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा अक्षरशः अंगावर शहर आला होता. आणि मी पण हेच म्हणत होतो की जर अनुदादा लागत नाही तर देवाला सुद्धा लाज वाटू शकते. कारण इतक्या प्रयत्न करणाऱ्या माणसाला जर यश द्यायचं नाही मग देवाला द्यायचं तरी कोणाला. हेच सांगतोय की तितकं म्हणजे चिकाटी ठेवली तुम्ही, जिद्द ठेवली. आता आपल्या गावातले कोकणी या ठिकाणी दादा आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्या गावातली परिस्थिती, हनुला गावात सुद्धा येण्याची परिस्थिती होती. तुझ्यासमोर म्हणजे माझ्या वाट्याला स्ट्रगल आलाय, परंतु हनुला इतका माझ्या वाट्याला स्ट्रगल आला नाही. परिस्थिती सांगतो गावातली की त्याला गावातनं स्टँड वरून सुद्धा त्याला येता येत नव्हतं. मग कोणीतरी म्हणणार तू हेच कर, गुरस लागतच नसतो. त्यामुळे त्याचा गावात येण्याचा मार्ग सुद्धा आमच्या गावाकडनं, नदीकडनं, दादा तुम्हाला माहित असं, तिकडनं तो दाबे यायचा, तिथून गाडीला हात करून मग शिरोडला यायचा. म्हणजे अशा परिस्थितीत तो जर होतोय तर मला वाटतं त्याची इतकी वाईट परिस्थिती लाईफ बसलेल्या कोणाचीच नसेल. त्याचं उदाहरण त्यामुळे सांगतोय. तो जर होतोय तर प्रत्येक जण होऊ शकतो. अभ्यासाबाबतीत अजून एक सांगेल की काय करा, अभ्यास करताना एक फक्त ढोबळ मानाने अभ्यास करू नका. आपलं काय होतं मित्रांनो, स्पर्धा लागलेली असते सोबतच्या सोबत, म्हणजे शेजारच्या सोबत, की मी आज 30 पानं वाचली, आज मी 50 पानं वाचली, आज मी 60 पानं वाचली. पेजेसवर कृपया अभ्यास करू नका. पेजेस किती वाचलेला महत्व नाही, त्यात तुम्हाला काय समजले महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय करायचं, आज सगळ्यांनी एक सांगेल की शपथच घ्या, प्रत्येक रविवारी एक पेपर सोडा. या ठिकाणी सुद्धा होतो सर, मी प्रत्येक रविवारी एक पेपर सोडायचो. मित्रांनो होतं काय, तुम्ही जर रविवारी एक पेपर सोडवला तर तुमच्या लक्षात येतात तुमचं काय चुकतंय. समजा तुम्ही 100 प्रश्न सोडवले, ठीक आहे, 100 मधले तुमचे 60 प्रश्न बरोबर आले आणि 40 प्रश्न चुकले तर खूप चांगलं येते. 40 प्रश्न चुकले म्हणजे तुम्हाला 40 चुका कळतायत. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट मधले सर कोणते 6-7 पॉईंट तुमचे चुकत असतात. राज्यपाल चुकत असेल, सायन्स मधलं प्राण्यांचं वर्गीकरण चुकत असेल, किंवा जिओग्राफी मधलं भूरूपे किंवा नदी प्रणाली चुकत असेल, काय चुकतं हे तुम्हाला कळलं पाहिजे. ना की सकाळी यायचं, पहिल्या पानापासून सुरू करायचं, शेवटपर्यंत जायचं. असं करू नका. प्रत्येक रविवारी एक पेपर सोडवा. त्या रविवारीच काय करायचं, पेपरचं पाठीमागचं जे पेज आहे आन्सर कीचं, त्या ठिकाणी प्रत्येक विषयाचे पॉईंट लिहून काढायचे, कुठे तुमचं चुकतंय, कोणते टॉपिक चुकतायत, त्या टॉपिकवर परत आठवडाभर अभ्यास करायचा. म्हणजे होईल काय, तुम्हाला आठवडाभर तुम्हाला काय करायचं याचा दिशा मिळेल. आणि या क्षेत्रामध्ये दिशा मिळण्याला खूप महत्व आहे. तर तुम्ही दिशाहीन अभ्यास केला तर तुमचं मात्र त्या ठिकाणी अवघड होऊ शकतं. अभ्यासाला तुम्हाला एक प्रॉपर दिशा पाहिजे, व्यवस्थित वे पाहिजे. रिपोर्ट्स करण्याची प्रत्येकात ताकद असते बघा, प्रत्येक जणात ताकद आहे. 16 तास अभ्यास करायची, 14 तास अभ्यास करायची, परंतु दिशा धरून कोण अभ्यास करतोय तो सक्सेस होणार आहे.
तुम्ही किती पुस्तक वाचले? आता माझं सांगतो, माझ्या झाल्या चुक्या, माझ्या जर पहिले पुस्तकं समजा जरी पाहिलेले आहेत जवळपास दादा 3 पोते भरतील. सांगायला लाज वाटते की 3 पोते भरण्यापेक्षा मी 7 पुस्तकं चांगली वाचली असते तर लवकर लागलो असतो. परंतु 3 पोते का भरावे लागले पुस्तकांचे? कारण समजा आता शेजारचा समजा गिरी सर एखादं पुस्तक वाचतायत किंवा ओंकार सर एखादं पुस्तक वाचतायत, हा मी आपल्याकडे नाही बरं का, लगेच आपल्याला वाटतं असं कॉपी करू नका. शेजारचं वाचते म्हणून लगेच ते पुस्तकाचं मार्केट म्हणून आणायचं असं नाही. एक चांगली स्टँडर्ड बुक लिस्ट मलाही मेसेज करा, मी ग्रुपवरती टाकेल. एक स्टँडर्ड बुक लिस्ट वापरा. कसं असं मित्रांनो, 10 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा. कारण जेव्हा तुम्ही रिपिटेशन करता तेव्हा तुमची आवृत्ती चांगली होती. प्रत्येक पुस्तक तुम्ही नवीन घेत राहिला, शक्यतो समजा नवीन आवृत्ती आली ना बाजारात, ती कधी घ्यायची नाही. तुमचं जुनंच पुस्तक वापरा आणि शेजारच्या मित्राचं नवीन पुस्तक असेल तर त्यातनं जिथे जिथे ॲडिशन करायची त्या ठिकाणी ॲडिशन करा. नवीन पुस्तकाला परत तुम्हाला तितकाच वेळ जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन बँक सोडवा. प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर हे सगळ्याला लागू होते बरं का, असं नाही की एमपीसीला सांगतोय मी. पोलीस भरती असेल, आर्मी भरती असेल, तुमच्या इतर कोणत्या परीक्षा देत असतात तर काय करायचं, टॉपिक वाईज अभ्यास करायचा. समजा मी एक टॉपिक वाचलाय, समजा राज्यघटनेमधला तुम्ही राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये टॉपिक आहे किंवा प्रस्तावना हा टॉपिक आहे, तर त्या टॉपिकवरचे अगोदर सगळे प्रश्न पाहून घ्यायचे. सगळे प्रश्न पाहिल्यानंतर तो टॉपिक वाचायचा. म्हणजे तुम्हाला कळलं की आयोग काय विचारत आहे, आयोगाला काय पाहिजे, आणि आयोगाला काय पाहिजे हे ज्याला समजतं तो त्या यशापर्यंत नक्की जातो. मग ते प्रश्न वाचा. आणि काय असतं क्वेश्चन बँक, समजा आपल्याकडे 21,000 प्रश्न संच आहे. मग 21,000 प्रश्न संच पाहूनच भीती वाटते की एवढा कधी वाचायचा. तर तुम्हाला एकदाच वाचायचा आहे. नेक्स्ट पहिल्यांदा जेव्हा तुम्ही वाचताना समजा एक साधा प्रश्न एक सांगायचं तुम्हाला उदाहरण झालं की राज्यघटनेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1947 ला समजा झाली, हे तुम्हाला माहिती आहे ना. मग त्या प्रश्नाला पाहायचंच नाही परत. अवघड अवघड कोणते प्रश्न आहे, समजा काही समित्यांचे अध्यक्ष असतील किंवा जिओग्राफीमध्ये काही उपनद्या समजत नसतील, जे प्रश्न समजत नाहीत त्या प्रश्नालाच फक्त टिक करा. रेड. समजा 100 प्रश्न असतील तर तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला किती 60 सुट्ट आहेत, त्या 100 मध्ये किती राहिले 40. असं तुमचं 21,000 प्रश्न संच आहे समजा, त्यातले तुमचे -40% प्रश्न आहेत तर तुमचं ती म्हणजे खूप कमी होते ते पुस्तक. तसंच आणि आता पुस्तकात सुद्धा अंडरलाईन मारताना आपण होळी खेळण्यासारखं सगळंच रंगून टाकायचं नाही. जे चुकतंय त्यालाच अंडरलाईन करा, नाही तर आपण काय करतो सगळंच रंगून टाकतो, मग परत पुस्तक ते आपल्याला सारखंच वाटतं. तर मग काय करायचं, जे चुकतंय त्याला अंडरलाईन करा. आणि नेक्स्ट टाइम तुमची रिव्हिजन का फास्ट होतं. काय होतं सर, पेपर जवळ आल्यानंतर मग वाटतं मी सायन्स कधी वाचू, जिओग्राफी कधी वाचू, हिस्ट्री कधी वाचू. बऱ्याच विद्यार्थ्यांचा खूप वर्षभर अभ्यास असूनही शेवट रिझल्ट न येण्याचं कारण तेच एक वेगळी शेवटच्या काळात तुमची न बसणारी रिव्हिजन. शेवटच्या काळात जर रिव्हिजन चांगली बसायची असेल तर तुमच्या अंडरलाईन असल्या पाहिजे, तुमच्या स्वतःच्या सेल्फ नोट्स असल्या पाहिजेत. एक मी सांगतो, मी मागच्या 3-4 वर्षात कधी पुस्तक वाचलं नाही. मला कोळंबे सरांचं पुस्तकही वाचलेलं आठवत नाही, सौदी सरांचं आठवत नाही. का तर मी सगळ्या नोट्स लिहून काढल्या होत्या. म्हणजे सांगायला नाही पाहिजे सर, आता कुठेतरी अफोर्ड कमी झालाय, नाहीतर हाताला पोलिओपर्यंत मी नोट्स काढल्या होत्या. नोट्स का काढायच्या बरं, हे मी का सांगतोय माझं उदाहरण. एक तुम्ही जेव्हा वाचता ना, वाचण्यापेक्षा 4 वेळा वाचणं आणि 1 वेळा लिहिणं सारखं असतं. काय करायचं, झेरॉक्सचे पेजेस असतात, आपल्या एखादा सेट घ्यायचा झेरॉक्स पेजेसचा, एक 200 रुपयाचा झेरॉक्स पेजेसचा सेट येतो. त्या सेटवरती ते पेजेस कागदाचं तुकडायचं. दिवसभर तुम्ही जे वाचताय तुम्हाला वाटतं नाही एखादा पॉईंट लक्षात राहत नाही, तो पॉईंट लिहून काढा. तो पॉईंट लिहून काढा आणि रात्री घरी जायच्या वेळेस तो वाचून जायचा. म्हणजे काय होतं, घरी जाताना तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन सुद्धा भेटतं की आज आपण दिवसभर हे वाचलंय, शॉर्ट तुमचा अर्ध्या तास वाचून होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता परत त्या शॉर्ट काढलेल्या नोट्स वाचायच्या, मग पुढच्या अभ्यासाला सुरुवात करायची. तर आपलं काय होतं, पुढचं पाठ होतं आणि मागचं परत सपाट होतं. डॉंकी वर्क करायचं नाही, थोडक्यात सांगायचं तर. एक चांगला पेपर सोडवा, आन्सर की प्रश्न जास्तीत जास्त सोडवा. आणि आयोगाचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचं. माझा रिझल्ट येण्याचं कारण म्हणजे मला असं वाटायचं आयोगाचे प्रश्न रिपीट होत नाहीत, मग करायचे कशाला, कशाला ते वाचायचे, वेळ कशाला घालवायचा. आणि त्या जास्त धुंदीत 3-4 वर्ष प्रिलिम्स पास झालो नाही. एक असतं आयोगाचे प्रश्न जरी रिपीट झाले नाही तर आयोग त्याच्यासारखे दुसरे प्रश्न काढत असतात. समजा आज राष्ट्रपतीच्या एका विशिष्ट कालमावर 61 वर प्रश्न विचारतात, पुढचे 62 वर विचारतील, 63 विचारतील. पण तुम्हाला हे तर कळलं पाहिजे की राष्ट्रपतीवर प्रश्न कसा विचारतात, राज्यपालावरती प्रश्न कसा विचारतात, प्रश्न कसा विचारतात हे समजण्यासाठी तुम्हाला आयोगाचे प्रश्न पाहणं खूप गरजेचं आहे. आयोगाचे प्रश्नच आपल्या एमपीसी यशाची गुरुकिल्ली असं मी म्हणत. त्यामुळे प्रत्येक रविवारी पेपर सोडवा. तेच परत रिपीट सांगतोय सर मी, काय होतंय फक्त वाचतात असं नाही करू. प्रत्येक रविवारी पेपर सोडवा, काय चुका होतात ते बघा. आणि राहिला विषय आता अलीकडं प्रिलिम आता पास होणं जरासा कठीण का होत चाललंय. कारण सर आता 22 प्रश्न, आपल्या 15 प्रश्न यायचे, आता 22 प्रश्न मॅथ रिजनिंगला येतात. त्यामुळं ज्याचं मॅथ रिजनिंग चांगलं आहे त्यालाच प्रिलिम पास होत आहे. कारण मॅथ रिजनिंग जर 22 मार्कात असेल ते जर तुम्ही 2-3 मार्क घेत असाल तर बाकी विषयात सगळ्यांना मित्रांनो हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सगळ्यांना ॲव्हरेज 15पैकी 10-11 मार्क सगळ्या महाराष्ट्राला जातात. मग आता पूर्वपरीक्षा रिझल्ट कुठे जातो, तो 2च विषयामुळे जातो. एक म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता आणि दुसरं चालू घडामोडी. चालू घडामोडीच्या बाबतीत थोडक्यात सांगाल ते आपलं चुकतं कसं, आपण पेपर जवळ आले की चालू घडामोडी करायला जातो, मग शेवटच्या महिन्यातच आपल्याला वाटतं सगळ्या चालू घडामोडी आल्या पाहिजे.
पण तसं नसतं मित्रांनो. चालू घडामोडीचा अभ्यास माझ्या या ठिकाणी साबळे सर सुद्धा आहेत. आम्ही डेली 2 तास चालू घडामोडीचा अभ्यास करायचो म्हणजे करायचोच. काय होतं डेली अभ्यास केल्यामुळे त्या समजा IPLच्या मॅचेस चालू आहेत. आता तुम्हाला चांगलं कळतं की ऑरेंज कॅप कोणाला मिळू शकते, पर्पल कॅप कोणाला मिळू शकते, काही सगळ्यात महागडा खेळाडू कोणता आहे, कोणत्या संघाने घेतलाय, IPLचा हंगाम घेतलाय, हे आत्ता वाचलं चांगलं लक्षात राहील. IPL संपलं तुम्ही जर जून मध्ये वाचायला जाता ना तेव्हा ते लक्षात राहत नाही. त्यामुळे चालू घडामोडी हा असा विषय तो तुम्हाला डेली करायचा आहे, दररोज 2 तास करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला काय होतं त्या काळातल्या घटना त्या काळी चांगल्या लक्षात राहतात. त्यानंतर गणित बुद्धिमत्तासाठी काय करायचं, झेरॉक्स सेंटरला जर गेले तर मागचे जे 15 प्रश्न असतात बरोबर, आता 20-22 येतील, त्याचे एक झेरॉक्स सेट काढा आणि आधी आयोगाचे प्रश्न बघा. आपण काय करतो क्लास लावतो सर आणि मग बाकीच फापट पसारा जे आयोगाला प्रश्न येत नाहीत अशाही स्वरूपाचे गणित सोडत बसतो, त्यात वेळ जातो. काय होतं बाकी ठिकाणी वेळ घातल्यामुळं जे पाहिजे ते मिळत नाही. ठीक आहे, त्यामुळं फक्त काय करा, शेवटचे जे 15-20 प्रश्न आहेत आयोगाचे झालेले, तुम्हाला पेपर कोणते आहेत, ग्रुप सी चे पेपर आहेत, ग्रुप बी चे पेपर आहेत, राज्य सेवाचे पेपर आहेत, इतर तत्सम परीक्षेचे पेपर आहेत, त्यातले आयोगाचे प्रश्न बघा आणि युट्यूबवर फ्री मध्ये सचिन ढवळे सरांचे सोल्युशन सुद्धा आहे त्यावर, ते सोल्युशन पाहून घ्या. आणि काय करा, समजा एखादा विषय समजत नाही ना त्याचा बिंदास क्लास लावा. क्लास काय करतो बघा, या ठिकाणी कुठल्या क्लास म्हणजे असं नाही की क्लास लावून कुठल्या क्लासचे नाव या ठिकाणी सांगणार नाही. मी काय म्हणतो क्लास काय करतो, तुम्हाला यशाला जे 2-3 वर्ष लागणार आहेत सर ते कमी करतो. समजा मी लॉचा क्लास लावला नसता तर मी 2-3 मार्कांनी कायद्याला उडालो असतो, गणित लावला असतो 2-3 मार्कांनी गणिताला उडलो असतो, परत ह्या जत्रेत मिक्स व्हावं लागलं असतं. त्यामुळे मी जेव्हा प्लेन पास झालो मेनच्या वेळेस मी मराठीचा सुद्धा बघा, मराठी किती सोपा विषय वाटतो सगळ्यांना, तरी सुद्धा मी मराठीचा क्लास लावला, इंग्लिशचा सुद्धा क्लास लावला आणि कायद्याचा सुद्धा क्लास लावला. तर कारण काय, कारण मला प्रिलिम पास व्हायला 3-4 वर्ष गेले होते. मला गॅरंटी नव्हती की मी परत प्रिलिम पास होईल, कारण प्रिलिम ही अनिश्चित गोष्ट आहे की पास होताना 100% सांगू शकत नाही. त्यामुळे जो विषय अवघड जातोय, गणित बुद्धिमत्ता असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्याला बिनधास्त क्लास लावा. क्लास काय करतो, तुमचा यशापर्यंत पोहोचण्याचा कालावधी कमी करतो. आणि शेवटी हेच सांगेल, तेच आता मी सांगितलं, कलेक्टिव्ह वर्क करा. म्हणजे एक थोडक्यात सांगेल. आणि शक्यतो काय करायचं, मी त्याकडे वावरले म्हणून सांगतो, इतरांशी कधी जलस बुद्धी ठेवायची नाही. जलस म्हणजे कसं सांगायचं, मी त्याला एखादी गोष्ट सांगितलं तो माझ्या पुढे जाईल, मित्र तुझी सगळ्या महाराष्ट्रभर स्पर्धा आहे, ते आपल्या एका मित्रासोबत नाही. तू जर त्याला एक गोष्ट सांगशील तू तुला 10 सांगेल. म्हणजे आपल्याला सुरुवातीला आता मित्र असं करायचो की मी समोरच्याला सांगायचं चहाला घेऊन जायचो, चहाला बस चहा पाजायचं त्याला समजून सांगायचो. जेव्हा आपण समोरच्याला समजून सांगतो ना तेव्हा आपलं रिपिटेशन चांगलं होतं. ग्रुप डिस्कशन करा, कमीत कमी 3-4 जणांचा ग्रुप बनवा आणि ग्रुपमध्ये अभ्यासच करा. म्हणजे ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत राजकारणाचं, पवार साहेबांचं काय चाललंय, फडणवीस साहेबांचं काय चाललंय, कुणाला काय म्हणायचं याला लफड्यात पडू नका. म्हणजे आपला अभ्यासाला गेल्यानंतर तेवढंच ठीक करा. ठीक आहे, ग्रुप डिस्कशन करा. शेवटला येईल ग्रुप डिस्कशन करा, प्रत्येक रविवारी पेपर सोडवा, कलेक्टिव्ह अभ्यास करा. आणि आता पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना सांगायचं म्हणजे तुम्ही जसं अभ्यास करता तसं ग्राउंडकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला दोन्हीला सारखंच भेटेल. तुम्हाला अभ्यास जरी तर केला दिवसभर ग्राउंड चांगलं केलं तर त्याचा फायदा होत नाही, तर दिवसभर ग्राउंडवर पळायला अभ्यास नाही केला त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे तुम्हाला दोन्हींचंही साम्य ठेवायचं आहे, दोन्ही गोष्टींचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. तीच रिपीट सांगेल, प्रत्येक रविवारी पेपर सोडवा, क्वेश्चन बँक बघा, आयोगाचे झालेले प्रश्न बघा, चालू घडामोडीचा नियमितपणे दररोज अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आईवडिलांचं कष्ट समोर ठेवा. आणि असं नाही की मी या ठिकाणी बोललो ती प्रेरणा, माझी प्रेरणा तुम्हाला काहीच नाही. म्हणजे ही माझी प्रेरणा किती तुम्हाला टेम्पररी, आज संध्याकाळपर्यंत काहींना 8 दिवस राहील किंवा काहींना 10 दिवस राहील, पण आईवडिलांचा चेहरा आयुष्यभर तुमच्या समोर राहील. आईवडिलांची प्रेरणा, आपल्या घरच्यांचे कष्ट, ते शेतीत करीत असलेले काम, या ठिकाणी साहेबांनी AC बसवली. ठीक आहे, आपल्याला अख्ख्या शिरूरमध्ये कुठे AC दिसणार नाही, आपल्या लायब्ररीत AC. म्हणजे साहेबांना यातनं आर्थिक उत्पन्न कुठलंही नाही. साहेबांची तळमळ बघा, आज मी झालो, आज मी कुठेही गेलो तरी मला ओळखणार की साहेबांच्या लायब्ररीतला PSI आलं का लक्षात तुमच्या. असंच आपल्याला साहेबांचंही नाव पुढे न्यायचं आहे आणि साहेबांनाही असं वाटलं पाहिजे की अजून आपण 3 लायब्ररी शिरूरमध्ये टाकू, जागा सुद्धा पुरली नाही पाहिजे, असं आपण या ठिकाणी वातावरण निर्माण करायचं आहे. एकमेकांना मदत करा. या ठिकाणी परत आता दादांचे, सर्वांचे, साहेबांचे, मजुरांचे सगळ्यांचे आभार मानतो. या ठिकाणी मला बोलवलं, मला सत्कार केला, नक्कीच मला यापासून प्रेरणाही मिळेल. आणि कधीही फोन करा, सगळ्यांकडे माझा नंबर आहे, ज्याच्याकडे नसेल तर दुसऱ्याकडनं घ्या, कधीही फोन करा. अभ्यासाच्या बाबतीत कोणतीही अडचण असेल तरी मला सांगा, तुमची नक्की सोडेल. खूप खूप धन्यवाद.